हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतीकच्या दाखतीतून तुम्हाला दिसत आहे, हाच तो माणूस आहे. इसी ने मेरी जिंदगी खराब की है, देखो जिंदगी खराब करके कैसे भाग जा रहा है. डोळ्याने तो दातच दिसत त्या साईडला गेला. जा ना, एक मिनिट जा ना, बघू आपण. हां तिथंच मोठे डोळे कर. हां बघ, दात आणि डोळे दिसायला लागले ते. तर चला आज आम्ही जाणार आहे. मी माझ्या सासरी जाणार आहे. काय मला नाही जायचं, तिथं खूप काम असतं काय. मला खूप काम असतं. हो, खूप काम करून घेतो. हा बघा माझं तोंड कसं झाली. तर मम्मीची तर 2 दिवस आहे, तर बघा माझे गाल कसे वरती आले ते बघा. हे बघा आलेच की नाही वरती. हे बघा बोट जात आहे. ह्याच्या आतमध्ये गेलो त्याचे. अरे ह्याला उठता बसता ना, ह्याला उठता बसता अशी सेवा चालली आहे गाईज. सेवा मंडळी तर हजर आहे सगळं. माझी मम्मी आणि माझी बहीण हो सेवा करायला जावयाची. तर चला आता एक कंटेंट शूट करून आम्ही निघणार आहे. हे बघा गाईज, पायल मला सांगितलं होतं मला आराम करायचा आहे मम्मीशी इथं जाऊन आरामाला ये. पण काल रात्री मी पायलला एवढी रात्री झोपताना बडबड केली की मॅडम सकाळी उठून भांडी घासायला लागल्यात. म्हणलं 3 बहिणी आहेत तुम्ही आणि ते बिचारे एकटे साक्षीला सगळं करायला लावतात. नुसतं खाता येतं येऊन. हा थोडंफार तिचं बाबा तिने जेवण बनवलंय, भांडी वगैरे घास काय घासून जा थोडं तरी. हा तेव्हा मॅडम आता भांडी घासायला लागला. हा आहे का आरामाला आली. पण ती बोलली तुम्हाला अरे मला कुणी इथं कामच करून देत नाही. अरे तू ठीक जाऊन देता काय बोलायला नको. पण तुला तुम्ही बडबड केली का नाही झोपताना. हा म्हणलं ती पूर्वी मटनची भाजी बनवली, चिकनची भाजी बनवली, नंतर भेजा बनवला, एवढं जेवण केलं सगळ्यांचं, भाकरी भात केला दोघींनी. पण तुझं काम होतं ना बघ थोडं पार भांडी घासायला केली पाहिजे होती ना. खायचं बेडवर जाऊन बसायचं. अरे बाबा मला इथं कोण मी काम नाही करत. मी तुला पहिला किती वेळा बघितलं मी किचन मध्ये आल्यावर मला हाकलून देतात. हे यांचं उरपट आहे. बारकी बहीण मोठ्या बहिणीला करते सगळं जेवण बिवणीत आल्यावर. पण थोडी तर मदत केली पाहिजे ना बहिणीला बारक्या. बा तिचा पाय त्यांना माहिती तिचा पाय दुखतो एवढा. अरे तुला माहिती ना मला गप्प बसवत नाही. मला किती पण नको नको म्हटलं तरी मी करते. माझं असं आहे. किती मला ओरडून एवढा पाय दुखतोय तिला. पायाच्या बोटापासून तिथपर्यंत चॉकअप झाली तरी तिने एवढं केलंय. त्यात काय बहिणीत काय माहिती बाबा. थोडी तर बाबा स्वयंपाकाला मदत नको करू, काय नको करू. भांड्यावर तर हात मारू शकतात ना. हा चल बाबा चल बाबा साक्षीने स्वयंपाक केला, चल आपण भांडी मारून चल जाऊ घरी. बसलीच नसते जेवण बसते बेडवर येऊन. हो तूच. मी तुलाच बोलू शकतो नवरा म्हणून. तेव्हा पुढे याच भांडीत घुसली गेला. आता आवर लवकर नाश्ता केला आम्हाला. चाय अंड्याची बुर्जी आणि चपाती सगळे साक्षीनेच केले. साक्षीनेच केले सगळं. नाही तर तुम्हाला असं वाटतं की पायने वगैरे केले भांडी घासले नाही. साक्षीनेच केलं. आम्ही फक्त म्हणलं होतं चहा आणि चपाती खाऊन जातो, पण नाही म्हणली अंडी आण नाही भेजी तर मला अंड्याची भुर्जी बनवून खायला घालते. म्हणलं भुर्जी म्हणलं भेजा घेऊन या. एवढी आमची करायला लागली ती पोरगी. ही बघा सगळ्यात लहान आहे पण सगळ्यांचं करते का नाही हो. सगळ्यात लहान आहे आणि सगळ्या मोठ्या बहिणींचं करते. काल पायलला झोपली ती पायल रात्री. तिला झोपली लय बडबड केली मी. म्हणलं तुम्हाला कळतं का नाही म्हणलं, अक्कल आहे का नाही म्हणलं. हा अरे पण तिने किती केलं काल. तुम्हाला थोडं पण नाही जमलं का बाबा करायला. थोडं तरी बाबा तिला मदत करावी म्हणून. इथं साक्षी खेळ होती तिला. चाललं आता आम्ही आता निघायला लागलो. बॅग बिग आमची पॅक झाल्यात. नाश्ता करणार आम्ही लगेच निघणार आहे. मम्मीने आवडले कारण की आम्हाला एक स्पेशल कॉन्टेंट बनवायचं आहे. आणि पहिल्यांदा पायलची मम्मी आमच्या व्हिडिओमध्ये कॉन्टेंटमध्ये येणार आहे. मला सांग आता मी त्याला काम नाही करू लागत. जबरदस्ती करतात मला वळून किचन मध्ये जाऊन लॉक करतात तरी पण मी त्याला. आणि ह्या वेळेस माहिती का मी एवढं काम का नाही केलं. पण पुढच्या आलो सगळं पण अशीच ठेवायची. ते पूर्वी एवढं ती करते काय का असं ना. तुला एकच बहीण नाहीये. पाण्यात जास्त घालत नाही का. हा तिकडे तो शावर खाली ठेवतो. साक्षीचे कपडे धुवायला पण मम्मी मला ओरडत होती कशाला जाते तिथे पाण्यात हात कशाला घालते. तर चला आता आपण व्हिडिओ करून घेऊ लवकर.
कारण पायलची मम्मी पहिल्यांदा आमच्या कॉन्टेंटमध्ये येणार आहे. व्हिडिओ आपण व्हिडिओ केल्यावर व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल का नाही पिले ए पिले एवढं काय देत तवा मम्मी पहिलवान आहे. आम्ही नाश्ता करतो सगळे. सक्षी मी तिथं बसली बरं का आमच्यापाशी आणि अशा सगळ्यांकडे बघते. अशी तिला पेंग आली झोप आली तिला फॅन लावला ना म्हणून ती पेंग घेईल है ना. कशी खेळते साक्षी आज आज आहे ना दिवसभर बोर होणार लय. मम्मीला साक्षीला करणार नाही हा मम्मा. आवाज कशी काढायची. अंड्याची बुर्जी आहे ना त्याचं हो हा लवकर चांगलं चिकन ताकद तू तुम्हाला खा. सक्षमी सोबत साक्षीचा फोटोशूट चाललाय. तिथं मम्मी आणि जावई बापू बघा कशा बघत बसलेत. जावई बापूला काय नाही भेटलं. आणि सक्षमीला घातली आहे साक्षी माऊनी आणलेली नवीन फ्रॉक. काल एक घातली होती आज एक. आणि तिथे मेकअप केलाय. साक्षीने त्याला ही टोपी पण आणली होती तीच घातली आहे बघा. काय जायच्या टाइम मला खेळायला लागलं. मग आता तुम्हाला कसं तरी वाटत ना लय होय मम्मी. आता कसं तरी वाटत करमणार नाही ना किती दिवस. म्हणलं राहा अजून 4-8 दिवस. राहायचं तर होतं काही राहायचं तर होतं. 2 दिवसात चालले. प्रतीकच्या कामामुळे चाललोय आम्ही परत. प्रतीक राहायला असतं 1 महिना राहणार ना सोनू. राहायला असतं की नाही 1 महिना. बाई 2 दिवस पण जीवावर आलाय. अरे बाई तू एक रात्र काढत नाही तू तोंड करून करूच नको मला पिली बघ की सकाळी चल ना मम्मी. चल ना असं करते. पिली चला एक कंटेंट शूट करायचं आहे ना. तेच म्हणून बसलो होतो. चलो चलो. मी पण असे साधे कपडे घालून चालली आहे. आणि लग्नात आणायचे कशाला एवढे कपडे घालायचे. डेंजर ही पॅन्ट घातली ही साक्षीने आणली होती मला. मी घातले ते हे असे साधे कपडे ही पॅन्ट आणि हा टी शर्ट सगळं साक्षीचं. इथं आल्यावरती सगळं घेऊन जाते मी साक्षीचं कपडे. करायचं का नाही एवढं. वैतागलायस का तू. हो चल मग चल उठ. ए मम्मा चल मम्मा तू जावई वैतागलाय बसून बसून. बस वरतून बसलो नाही पाय ऊन डोक्यावर येईल डोक्यावरून आहे का घरात आहे आपण. डोक्यावर कसं येऊन. आणि घरी परत घास उचलायला कोण नाही. होय पप्पा आहेत की. पप्पा घास उचलायला. मी जाईन घरात मी उतरवण घास काय त्या तेवढं. साक्षी माऊ येते तुला सोडवायला. अगं माझे मुटकू. सोनू घरी चाललं तू. तिकडे जेवण त्रास नको देऊ मम्माला. नुसतं मम्मा पी झोप. छच्ची माऊकडे आल्यावर छच्ची माऊ सगळं देणार. मॉलला नेणार छच्ची माऊ शॉपिंगला. चालली तू भूर. तिला देवाचं पाय परत या लवकर या. शांत बसली बघ कशी. लवकर परत येत या. होते आता माझ्या हा घरी. तुला जायचंय. तुला जायचंय कशी करत होती? का? जायचंय तुला. जायचंय जायचंय लवकर या. पिलू चालली. आई आणि माऊकडे लवकर ये. हो रडकी नाही काय आपण भूर जाऊ. लवकर ये. आता तुम्हाला नाही करमणार आणि आम्हालाही नाही करमणार. व्हिडिओ कॉल करायचा आहे सारखा. तर मम्मी आईला दे ना पिपी. आवलून आवलून घेतलं पिलूला 2-3 दिवस है ना. हो जावं तुमच्या घरी. निघा पटकन परत या लवकर. लवकर ये ना. छच्ची माऊ वाट बघती. मी आहेत ना. अच्छी. लवकर या माझी मम्मा. पाय दुखत्या. दाब पाय दाब तुझे पायने दुखत असेल सायकल सायकल करून करून. चू 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 चू. आला 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 गुदू 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 या. गुदू 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 गुदू. भाव भाव. छच्ची माऊ भाव करू पिपीलीला. लवकर या. आपण मॉलला जाऊ. शॉपिंग करू. बीचला जाऊ. 1 महिने चांगले करती नाही ना काही.
मम्मीला सक्षमीला सोडूशीच नाही वाटत आहे. हा लय बोलतोय चांगली मम्मी सोबत बोलतीये सक्षमी. लय बोलतोय काय का लय बोलतोय लय बोलतोय. तिला जायचं नाही तिला पण. हम्म? पाय धरले तर हाताला दम नाही तिच्या. हात पाय चालूच. मामा येणार आहे सक्षमीचा गावावरून. हा मामा येणार आहे गावावरून. भावडा मामा येणार आहे. मामा येणार आहे. होय भावडा मामा येणार आहे. होय आम्ही निघालो आता बाहेर जायला. साक्षी माऊने घेतली बॅग. साक्षी माऊला जास्त बोलत दिले आज मी. घे मावशी काम कर जरा सक्षमीसाठी. सक्षमी बघल तुला. मावशीने किती मोठी बॅग उचलली. चाललं आता आम्ही सगळे निघालोय फायनली. त्याच कपडे दाखवले आपण आता व्लॉगमध्ये शेवटचे. दाखवली का तर मागच्या व्लॉगमध्ये वेअर करून. तू वेअर करून ना. तर चला गाडी आली वाटतं आपली. मला बघायला लागेल गाडीचा नंबर काय. गाडी बाहेर आहे आपली बाहेर आहे. आलो आम्ही घरी आता. पोचलो आता 12:30 वाजता पोचलो. येऊन मी आल्याला पडलो. मी प्रवास करताना काय आलं कॅब केली होती आणि कॅबमध्ये फुल AC होता. फुल AC असून पण माझ्या अंगातून घाम टिक होता. घाम मोशन सिकनेस झालं होतं मला. लय त्रास व्हायला लागले. म्हणून घरात आल्या आल्या मी पहिला पडलोय. फुल AC मध्ये बसलं. फुल सांगता राहिलं ते फुल AC मध्ये बसले होते आणि त्या AC मध्ये मला एवढा घाम टपकत होता ना काय बोलायलाच नाही. लय घाम येत होता. लय घाम AC मध्ये कारमध्ये. अचानक काय माहीत नाही काय. मग AC बंद केला. खिडक्या उघडल्या. म्हणलं पायल प्लीज म्हणलं ॲडजस्ट करतो कर मी पण मला लय घाम त्रास होईल. खिडक्या खोलल्या सगळं खोललं. काय रे पिले पप्पा ब्लॉग घेतोय इकडे ब्लॉग घेतोय काय बघती. लक्ष्मी बघते माझ्याकडे अशी. मी ब्लॉग घेतोय तर इकडे बोलतोय तरी त्याची माझी टकमक बघते. आणि ती आता बोलणं ओळखते म्हणजे माणसाचं कोण बोलते काय बोलते त्याकडे लगेच बघायचं. आणि अजून बघते. आम्ही आलो फ्रेश झालो. आंघोळ वगैरे केली कारण तिकडे आंघोळ करताच निघालो होतो. कारण की आंघोळ केली की परत वल्ले कपडे म्हणले इकडे कशाला घेऊन यायचे. त्यामुळे आंघोळ नाही केली. इकडे आलो जोरात पडलो. कारण तुम्हाला सांगतो ती गोष्ट काही तुम्ही एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला जावा 6-7 स्टार हॉटेलमध्ये राहायला जावा किल्ले फिरा पण जी आपल्या घरातली जी वाईब आहे म्हणजे आपल्या घरातलं जे वातावरण आहे त्यामुळे जी एनर्जी ती ना की बाज बोलावंच नाही. कुठेही फिरायला जावा आपल्या घरातला आपला बेड तोच आपल्याला लय भारी असतो. दुसरीकडं किती भारी असून नाही आपलं घर आपलं असतं शेवटी. त्यामुळं आलो आम्ही आणि जरा 1-1.5 तास खाली पडलो जरा अर्धा तास आणि 1-1.5 तास वरती बेडवरती निवांत पडलो. रिलॅक्स झालो. बॉडी सगळी रिलॅक्स झाली. मग उठून आंघोळ वगैरे करून पाहिलं तोपर्यंत पाहिलं नाही रिलॅक्स झाली. पाहिलं तोपर्यंत कपडे धुतले सगळे जे तिकडचे होते सगळे म्हणजे एकूण एक कपडा धुतला. काय मशीनला लावले की हाताने धुतले काय पुढे नव्हे आले तर पाहिजे ती व्हाईटवाला तो हा ते वापरून टाक. कारण कसं आहे तिचं वाढतं अंगे कपडे जपून ठेवते नंतर येणारच नाही नंतर. मला आता आहे ते वापरून टाका जेवढे ते वापरून टाकू नंतरच्या नंतर घालू. तर ती कंटिन्यू माझ्याकडे बघते. कंटिन्यू मी बोलतो इकडं. आता मी इकडं जातो. हां आता नाही आता ती बाहेर बघते. तर आता सक्षमीला आज आंघोळ घालू. हां बघा तिकडे आता इकडं बघ. तर आता आपण सक्षमीला आंघोळ घालू सर पायाचं पण तिकडे साफ करते. म्हणलं थोडा ब्लॉग घ्यावा घरी आल्यावर बोलू. माझा स्पेस फुल होते मोबाईलचा सारखा बोलूच आपण मोबाईल करतो मोकळा. कारण 3 दिवसात आम्ही ब्लॉग घेतला आणि ब्लॉग काय पोस्ट झालेच नाही आपले 3 दिवस. तुम्ही बघितले कालचा ब्लॉग तुम्ही बघितला परवाचा ब्लॉग तुम्ही बघितला त्याच्या तिकडे ब्लॉग पोस्टच नाही आले. ते सगळा स्पेस एकत्र झाला आहे. तो सगळा ब्लॉग एडिट करून पार्ट डिलीट करतो आणि आपली कंटिन्यू पुढे ब्लॉग तुम्ही बघत राहा. तर कालचा ब्लॉग बघितलं तुम्ही आम्ही एक अर्धाच ब्लॉग घेतला थोडाफार आणि नंतर म्हणलं संध्याकाळी ब्लॉग घेऊ. पण असं झालं की सक्षमी मॅडम लवकरच झोपल्या कालला तरी आणि त्याच्यामुळं आम्ही पण लवकर झोपलो. ब्लॉग नाही घेतला. ती मॅडम नेहमीच रात्री 2ला झोपणारे मॅडम रात्री 7 वाजल्यापासूनच झोपली. मग आम्ही काय म्हटलं घ्या झोपून लवकर 7:30ला झोपली. मग उठली रात्री 12:30च्या आसपास प्यायला. मग त्यानंतर मग हळूहळू रुटीन तोपर्यंत मग आम्ही झोपून घेतला. ब्लॉग बी काहीच नाही घेतला कालचा. असा झाला विषय. तर कालचा ब्लॉग
तुम्ही बघ आज मी एंड करतोय कारण की काल एंड नाही केला. म्हणलं बघू काय होतंय काय नाही. साक्षी जरा गप्पा मारू पण सगळं विरुद्ध झालं. मॅडम झोपून गेले. आता खेळती एकटी. तर भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये कारण की ब्लॉग तर नवीन स्टार्ट केला आहे पाहिजे नाही. नवीन ब्लॉग तुम्ही आता बघा उद्याच.